विद्यार्थी मित्रांनो, आपण फायनल अकाउंट या टॉपिकचा पान नंबर 27 वरील दुसरा प्रॉब्लेम सोडवत आहोत. आधी मी प्रॉब्लेमचं वाचन करणार आहे. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ॲडजस्टमेंट्स गिवन बिलो यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 March 2019 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट इन द बुक्स ऑफ शिल्पा अँड कतरिना. या वाक्याचा अर्थ असा आहे की आपल्याला पुढे जे ट्रायल बॅलन्स दिलेला आहे आणि शिवाय काही ॲडजस्टमेंट्स दिलेल्या आहेत त्यांच्या आधारे तुम्ही प्रिपेअर करा, तयार करा. काय तयार करा? तर ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे 31 मार्च 2019 रोजी संपणाऱ्या वर्षाकरिता तयार करा. अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट आणि त्याच दिवसाचं बॅलन्स शीट तयार करा. इन द बुक्स ऑफ शिल्पा अँड कतरिना. शिल्पा आणि कतरिना यांच्या पुस्तकामध्ये ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करा अशी माहिती त्यांनी आपल्याला दिलेली आहे. आपण हे वाक्य वाचल्यानंतर आपल्याला असं लक्षात आलेलं आहे की आपल्याला रेशो दिलेला नाही की शिल्पा आणि कतरिना यांना जो काही प्रॉफिट किंवा लॉस होईल तो प्रॉफिट किंवा लॉस कोणत्या रेशोमध्ये वाटून घेतात ही कोणतीही इन्फॉर्मेशन त्यांनी आपल्याला दिलेली नाही. याचा अर्थ त्यांना जो प्रॉफिट किंवा लॉस होईल तो इक्वल वाटून द्यायचा आहे. म्हणजे आपल्याला जेव्हा प्रॉब्लेममध्ये सांगत नाहीत रेशो तेव्हा त्यांना प्रॉफिट किंवा लॉस हा इक्वल म्हणजे समान वाटून द्यायचा आहे. चल आपण ट्रायल बॅलन्सचं वाचन करूया. ट्रायल बॅलन्स ॲज ऑन 31 March 2019. आपल्याला पुढे जे ट्रायल बॅलन्स दिलेलं आहे ते 31 मार्च 2019 रोजीचं आहे. म्हणजे ट्रायल बॅलन्स हे वर्षाच्या शेवटच्या दिवशी तयार केले जाते. अकाउंटिंग इयरच्या शेवटच्या दिवशी ट्रायल बॅलन्स तयार केले जाते. म्हणजे ही त्यांच्या अकाउंटिंग इयरच्या शेवटच्या दिवसाची तारीख आहे. जर त्यांचं अकाउंटिंग इयर हे 31 मार्च 2019 रोजी संपत असेल तर त्यांचं अकाउंटिंग इयर सुरू झालेलं आहे 1 एप्रिल 2018 रोजी आणि संपलेलं आहे 31 मार्च 2019 रोजी. म्हणजे आपण पहिली पायरी पूर्ण केली, अकाउंटिंग इयर ओळखलेलं आहे. आता आपल्याला दुसरी पायरी पूर्ण करायची आहे की परचेस रिटर्न्स किंवा सेल्स रिटर्न्स दिलेले आहेत किंवा नाही. मग आपण कन्फर्म करण्याच्या आधी मला इथे एक बदल तुम्हाला सांगायचा आहे. प्रिंटिंग मिस्टेक आहे इथे. पर्टिक्युलर्स ऐवजी डेबिट बॅलन्सेस हा बदल तुम्ही सुद्धा करून घ्यायचा आहे. इथे अमाऊंट रुपीज हा बदल करून घ्यायचा आहे आणि क्रेडिट बॅलन्सेस इथे मी क्रेडिट हा शब्द खोडणार आहे. इथे अमाऊंट रुपीज हा बदल तुम्ही सुद्धा करून घ्यायचा आहे. चला मग आपण दुसरी पायरी पूर्ण करत आहोत. परचेस रिटर्न्स किंवा सेल्स रिटर्न्स दिलेले आहेत किंवा नाही. तर सेल्स रिटर्न्स हे डेबिट बॅलन्सेसमध्ये देतात. सेल्स रिटर्न्स दिलेले आहेत डेबिट बॅलन्सेसमध्ये आणि क्रेडिट बॅलन्सेसमध्ये परचेस रिटर्न्स देत असतात. मग तेही दिलेले आहेत. परचेस रिटर्न्स हे एकूण परचेसेसमधून लेस करायचे आहेत आपल्याला आणि सेल्स रिटर्न्स हे एकूण सेल्समधून लेस करायचे आहेत. ही दुसरी पायरी आपण पूर्ण केली. आता तिसरी पायरी पूर्ण करायची आहे आपल्याला की ॲडजस्टमेंटचं वाचन करायचं आहे आणि ती ॲडजस्टमेंट कशावरती दिलेली आहे त्याच्यासमोर स्टार करायचं आहे. चला तर मग आपण ॲडजस्टमेंटचं वाचन करूया. पहा मी पहिली ॲडजस्टमेंट वाचत आहे. द स्टॉक इन हँड वॉज व्हॅल्यूड ॲट ₹58,000 ऑन 31 March 2019. म्हणजे त्यांच्या अकाउंटिंग इयरच्या शेवटच्या दिवशी त्यांच्याकडे असलेला मालाचा साठा हा 58,000 रुपयांचा आहे. म्हणजे हा क्लोजिंग स्टॉक आहे. न विकला गेलेला माल म्हणजेच क्लोजिंग स्टॉक किंवा अंतिम साठा मालाचा. आणि क्लोजिंग स्टॉक ह्या ॲडजस्टमेंटचा स्टार इथे ट्रायल बॅलन्समध्ये कुठेही येत नाही. आता दुसरी ॲडजस्टमेंट मी वाचत आहे. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस रॉयल्टीज ₹1,500 अँड वेजेस ₹800. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस याचा अर्थ असा होतो देणे बाकी खर्च.
मग रॉयल्टीज देणं आहे 1,500 रुपये, वेजेस देणे आहेत 800 रुपये. मग आपण स्टार करूया रॉयल्टीच्या समोर ट्रायल बॅलन्समध्ये. त्यानंतर वेजेस सांगितलेले आहेत 800 रुपये, आपण वेजेसच्याही समोर स्टार करूया. आता तिसरी ॲडजस्टमेंट मी वाचत आहे. सॅलरीज पेड इन ॲडव्हान्स टू स्टाफ ₹2000. आपण आपल्या स्टाफला म्हणजेच कर्मचाऱ्यांना सॅलरी पेड केलेली आहे इन ॲडव्हान्समध्ये. म्हणजे पुढील वर्षाची सॅलरी आपण याच वर्षी पेड केलेली आहे 2000 रुपये. म्हणजे आपल्याला हा स्टार सॅलरीच्या समोर करावा लागेल. ट्रायल बॅलन्समध्ये आपल्याला डेबिट बॅलन्सेसमध्ये सॅलरीज दिलेले आहेत, तिथं आपण स्टार केला. आता आपण चौथी ॲडजस्टमेंट वाचणार आहोत. क्रिएट अ प्रोव्हिजन फॉर बॅड डेब्ट्स ₹1000 अँड रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स 3% ऑन सन्ड्री डेटर्स. याचा अर्थ असा आहे की आपले जे डेटर्स आहेत म्हणजेच कस्टमर्स, की त्यांच्याकडून 1000 रुपये येणार नाही, ते बॅड डेब्ट्स आहेत, ते बुडीत कर्ज आहे, अशी इन्फॉर्मेशन त्यांनी आपल्याला दिलेली आहे. शिवाय रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स शिवाय आपल्याला 3% रक्कम येणार नाही असा संशय आहे. रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स म्हणजेच RDDचा तो फुल फॉर्म आहे, रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स. म्हणजे डेटर्सच्या समोर आपल्याला 2 स्टार करावे लागतील, एक बॅड डेब्ट्सचा आणि दुसरा RDDचा. आपल्याला ट्रायल बॅलन्समध्ये डेटर्स दिलेले आहेत. मग डेटर्सच्या समोर मी पहिला स्टार करत आहे बॅड डेब्ट्सचा आणि दुसरा स्टार RDDचा. म्हणजे डेटर्सवरती 2 ॲडजस्टमेंट आहेत. आता शेवटची ॲडजस्टमेंट मी वाचत आहे. डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग बाय 5% अँड फर्निचर बाय 10%. लँड अँड बिल्डिंगची किंमत 5% कमी झाली आणि फर्निचरची किंमत 10% कमी झाली. लँड अँड बिल्डिंग आणि फर्निचरच्या समोर आपण स्टार करूया. या प्रॉब्लेमचं पूर्ण वाचन झालेलं आहे. म्हणजे आपण पोस्टिंगला सुरुवात करत आहोत आता. आणि डेबिट बॅलन्सेसपासून आपण सुरुवात करायची आहे. पहा, डेबिट बॅलन्सेसमध्ये दिलेले आहेत लँड अँड बिल्डिंग 37,800 रुपये. आणि लँड अँड बिल्डिंग ही ॲसेट आहे, म्हणून त्याचं पोस्टिंग आपण ॲसेट साईडला करणार आहोत, पण इनर कॉलमला, कारण त्याच्यासमोर स्टार आहे, याचा अर्थ त्यावरती ॲडजस्टमेंट आहे. चला तर मग आपण पोस्टिंग करूया. पहा, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला लँड अँड बिल्डिंग, इनर कॉलमला 37,800 रुपये. आपण ते इनर कॉलमला यासाठी घेतलेले आहेत कारण त्यावरती ॲडजस्टमेंट आहे. आपण लगेच त्या ॲडजस्टमेंटचं वाचन करूया. ॲडजस्टमेंट आहे 5वी. डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग बाय 5%. लँड अँड बिल्डिंगची किंमत 5% कमी झाली आहे. डेप्रिसिएटचा अर्थ होतो किंमत कमी होणे. मग आधी आपल्याला गणित करावं लागेल. पहा, मी गणित करत आहे. लँड अँड बिल्डिंगची किंमत होती 37,800 रुपये गुणिले 5, कारण बिल्डिंगची किंमत 5% कमी झाली आहे, म्हणून मी गुणिले 5 असं गणित मांडलेलं आहे, भागिले 100 असा भागाकार गुणाकार केल्यानंतर उत्तर आलेलं आहे 1,890 रुपये. म्हणजे त्या ॲसेटची किंमत 1,890 रुपयांनी कमी झाली. मग आपण ते लेस करूया एकूण किमतीमधून. ते लेस करायचे आहेत आपल्याला, कारण तेवढ्या रुपयांनी त्या ॲसेटची किंमत कमी झाली, म्हणून ते लेस करावे. लेस 5% डेप्रिसिएशन. आणि आत्ताच आपण गणित केलेलं आहे की 5%ने किंमत कमी झाली, म्हणजेच 1,890 रुपयांनी त्या ॲसेटची किंमत कमी झाली आहे. लेस करून आउटरला घेऊया. उत्तर आलेलं आहे 35,910 रुपये. याचा अर्थ असा आहे की वर्षाच्या सुरुवातीला लँड अँड बिल्डिंगची किंमत होती 37,800 रुपये आणि वर्षाच्या शेवटी त्या ॲसेटची किंमत 5%ने कमी झाली, म्हणजेच आता त्या ॲसेटची किंमत आहे 35,910 रुपये. हा झाला फर्स्ट इफेक्ट.
सेकंड इफेक्ट आपल्याला घ्यायचा आहे, कारण प्रत्येक ॲडजस्टमेंटचे आपल्याला 2 इफेक्ट लिहावे लागतात. आणि डेप्रिसिएशनचा सेकंड इफेक्ट येतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. आणि वरती आपल्याला एक 7-8 ओळी ट्रेडिंग अकाउंटसाठी जागा सोडायची आहे. टू डेप्रिसिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग. मग जेवढ्या रुपयांनी त्या ॲसेटची किंमत कमी झालेली आहे ती अमाऊंट आपण आउटर कॉलमला लिहिणार आहोत. आणि ॲसेटची किंमत कमी झालेली आहे 1890 रुपयांनी, म्हणून तो इफेक्ट घेऊया आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला 1890 रुपये. आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहूया. तर आपल्याला असं लक्षात येत आहे की लँड अँड बिल्डिंग नंतर आहेत फर्निचर 17,250 रुपये. आणि फर्निचर ही सुद्धा ॲसेट आहे, म्हणून त्याचं पोस्टिंग आपण ॲसेट साईडला करणार आहोत, पण इनर कॉलमला, कारण त्याच्यासमोर स्टार आहे, याचा अर्थ त्यावरती ॲडजस्टमेंट आहे. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला फर्निचर इनर कॉलमला घेऊया 17,250 रुपये. आपण ते इनर कॉलमला यासाठी घेतलेले आहेत कारण त्यावरती ॲडजस्टमेंट आहे. लगेच आपण त्या ॲडजस्टमेंटचं वाचन करूया. ॲडजस्टमेंट आहे 5वी, डेप्रिसिएट फर्निचर बाय 10%, की फर्निचरची किंमत 10% कमी झाली आहे. मग आपल्याला गणित करावं लागेल. पहा, मी गणित करत आहे. तर फर्निचरची किंमत आहे 17,250 रुपये. 17,250 गुणिले 10/100 असा भागाकार गुणाकार केल्यानंतर उत्तर आलेलं आहे 1,725 रुपये. म्हणजे त्या ॲसेटची किंमत 1,725 रुपयांनी कमी झाली. मग जेवढ्या रुपयांनी ती कमी झाली ती लेस करावी लागेल आपल्याला. पहा, लेस 10% डेप्रिसिएशन. आणि आत्ताच आपण ते गणित केलेलं आहे आणि उत्तर आलेलं आहे 1,725 रुपये. 1,725 रुपये आपण ते लेस करूया आणि लेस करून आउटरला येतील. उत्तर आलेलं आहे 15,525 रुपये. याचा अर्थ असा आहे की फर्निचरची किंमत आधी होती 17,250 रुपये आणि आता तिची किंमत झालेली आहे 15,525 रुपये. हा झाला डेप्रिसिएशनचा फर्स्ट इफेक्ट. आणि प्रत्येक ॲडजस्टमेंटचे आपल्याला 2 इफेक्ट लिहावे लागतात, म्हणजे ह्याही ॲडजस्टमेंटचा आपल्याला सेकंड इफेक्ट लिहावा लागेल. आणि डेप्रिसिएशनचा सेकंड इफेक्ट येतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. आता इथे पहा, टू डेप्रिसिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग. आता त्याच्याच पुढे आपण कंटिन्यू असं लिहिलं तरी चालेल. टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर, त्या ॲसेटची किंमत कमी झालेली आहे ती अमाऊंट लिहूया 1,725 रुपये डायरेक्ट आउटर कॉलमला. आणि हे दोन्ही डेप्रिसिएशन आपण इनर कॉलमला लिहून त्यांची एकत्रित बेरीज आउटर कॉलमला घेतली तरी चालते, किंवा या पद्धतीने तुम्ही पोस्टिंग केलं तरी चालतं. आपली 5वी ॲडजस्टमेंट पूर्ण झालेली आहे. त्या ॲडजस्टमेंटला मी खूण करत आहे. आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहू. फर्निचर नंतर आहेत सन्ड्री डेटर्स 40,000 रुपये. आणि सन्ड्री डेटर्स याचा अर्थ असा होतो की कस्टमर्स, म्हणजे डेटर्स म्हणजेच कस्टमर्स, की त्यांच्याकडून आपल्याला येणं आहे 40,000 रुपये. आणि सन्ड्री डेटर्स ही आपली ॲसेट आहे, म्हणून त्याचं पोस्टिंग आपण ॲसेट साईडला करणार आहोत, पण इनर कॉलमला, कारण त्याच्यासमोर 2 स्टार दिसत आहेत. याचा अर्थ 2 ॲडजस्टमेंट आहेत. चला तर मग आधी आपण पोस्टिंग करूया. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला सन्ड्री डेटर्स इनर कॉलमला 40,000 रुपये. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला सन्ड्री डेटर्स इनर कॉलमला 40,000 रुपये. जर त्यावरती ॲडजस्टमेंट नसती तर आपण हे 40,000 रुपये आउटर कॉलमला लिहिले असते, पण डेटर्सवरती आपल्याला ॲडजस्टमेंट्स दिलेले आहेत, म्हणून आपण हे 40,000 रुपये इनर कॉलमला घेतलेले आहेत. चला तर मग आता डेटर्सवरती ज्या ॲडजस्टमेंट आहेत त्या आपण क्रमाने सोडूया. पहा,
ॲडजस्टमेंट आहे चौथी, क्रिएट अ प्रोव्हिजन फॉर बॅड डेब्ट्स ₹1000 अँड रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स 3% ऑन सन्ड्री डेटर्स. जे आपले सन्ड्री डेटर्स आहेत म्हणजे कस्टमर्स आहेत की त्यांच्याकडून ₹1000 येणार नाही, ते बुडीत कर्ज आहेत. बॅड डेब्ट्स म्हणजे बुडीत कर्ज आहे अशी नोंद करायची आहे आपल्याला. आणि जेवढी रक्कम बॅड डेब्ट्स लेस करून जेवढी रक्कम येणार आहे त्यातील 3% रक्कम येणार नाही असा आपल्याला संशय आहे. रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स. मग आता आपण बॅड डेब्ट्स आधी लेस करूया, कारण तेवढी रक्कम आपल्या ग्राहकांकडून आपल्याला मिळणार नाही. म्हणून बॅड डेब्ट्स हे नेहमी डेटर्समधून लेसच करावेत. चला, मग आधी आपण एकूण जे येणं आहे ₹40,000 त्यातून बॅड डेब्ट्स ₹1000 लेस करूया. लेस बॅड डेब्ट्स ₹1000 लेस करून ते इनर कॉलमलाच घ्यायचे आहेत आपल्याला. ₹39,000 ते इनर कॉलमला यासाठी घ्यायचे आहेत कारण त्यातून RDD लेस करायचा आहे. आता प्रत्येक ॲडजस्टमेंटचे आपल्याला 2 इफेक्ट लिहावे लागतात. त्या नियमाने ₹1000 सेकंड इफेक्ट आपल्याला घ्यायचा आहे. आणि बॅड डेब्ट्सचा सेकंड इफेक्ट येतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅड डेब्ट्स आणि आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये जे बॅड डेब्ट्स देतात ते न्यू असतात. हे न्यू बॅड डेब्ट्स आहेत आणि ते आहेत ₹1000. म्हणजे आपण बॅड डेब्ट्सचं 2 वेळा पोस्टिंग केलेलं आहे. दोन्ही इफेक्ट लिहून झालेले आहेत आपले. आता डेटर्सवरती जी ॲडजस्टमेंट दुसरी सांगितलेली आहे ती म्हणजे RDD सांगितलेले आहेत. रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स 3% ऑन सन्ड्री डेटर्स. की आपल्या कस्टमर्सकडून आता जे येणं आहे ₹39,000 त्यातील 3% रक्कम येणार नाही असा आपल्याला संशय आहे. डाऊटफुल डेब्ट्स म्हणजे संशयित बुडीत कर्ज आहे 3%. मग आधी आपल्याला गणित करावं लागेल. कस्टमर्सकडून येणं आहे ₹39,000 आणि त्यातील 3% रक्कम येणार नाही असा आपल्याला संशय आहे. म्हणून एकूण जे येणं आहे 39,000 मी गणित मांडत आहे. 39,000 गुणिले 3/100 असा भागाकार गुणाकार आपल्याला करावा लागेल. आणि उत्तर आलेलं आहे ₹1170. म्हणजे आपल्याला संशय आहे की आपल्या ग्राहकांकडून ₹39,000 ₹1170 येणार नाहीत. मग ते येणार नाहीत असा संशय असल्यामुळे ते आपण एकूण जे येणं आहे त्यातून लेस करणार आहोत. लेस 3% RDD. आणि आपल्याला जेव्हा ॲडजस्टमेंटमध्ये जे RDD देतात ते न्यू असतात. आणि आत्ताच आपण गणित केलेलं आहे ₹1170. लेस करून आउटरला घेऊया. उत्तर आलेलं आहे ₹37,830. याचा अर्थ असा आहे की आपल्या डेटर्सकडून म्हणजे कस्टमर्सकडून सुरुवातीला येणं दिसत होतं ₹40,000 पण त्यातील ₹1,000 रक्कम येणार नाही, ते बुडीत कर्ज आहेत. त्यानंतर ₹1170 येणार नाहीत असा संशय आहे. म्हणजे आपल्या कस्टमर्सकडून आता येणं दिसत आहे आपल्याला ₹37,830. RDDचा हा झाला फर्स्ट इफेक्ट. सेकंड इफेक्ट आपल्याला लिहायचा आहे कारण प्रत्येक ॲडजस्टमेंटचे आपल्याला 2 इफेक्ट लिहावे लागतात. आणि RDD हा संशयित बुडीत कर्ज असल्यामुळे आपल्याला लॉस तेवढा सहन करावा लागत असल्यामुळे त्याचा सेकंड इफेक्ट घेऊया. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू RDD. आणि आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये जे RDD देतात ते न्यू असतात. हे तुमच्या माहितीसाठी मी इथे कंसात लिहित आहे. आणि RDD आत्ताच आपण लिहिलेले आहेत ₹1170. ₹1170 डायरेक्ट आउटर कॉलमला. म्हणजे आपली चौथी ॲडजस्टमेंट पूर्ण झालेली आहे. बॅड डेब्ट्सचेही 2 इफेक्ट लिहून झालेले आहेत आणि RDDचे सुद्धा 2 इफेक्ट लिहून झालेले आहेत. चौथी ॲडजस्टमेंट आपली पूर्ण झाली. त्या ॲडजस्टमेंटला मी खूण करत आहे. आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहूया. ट्रायल बॅलन्समध्ये दिसत आहेत डेटर्स नंतर स्टॉक
1/4/2018 रोजीचे 65,000 रुपये हे ओपनिंग स्टॉक आहेत. 1/4/2018 रोजी त्यांचं अकाउंटिंग इयर सुरू झालेलं आहे आणि त्या दिवशी त्यांच्याकडे असलेला तो मालाचा साठा आहे. म्हणजे वर्षाच्या सुरुवातीला असलेला मालाचा साठा म्हणजेच ओपनिंग स्टॉक 65,000 रुपये आणि ओपनिंग स्टॉक येतात ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू ओपनिंग स्टॉक डायरेक्ट आउटर कॉलमला 65,000 रुपये. आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहूया. स्टॉक नंतर दिलेले आहेत बॅड डेब्ट्स 400 रुपये आणि आपल्याला जेव्हा ट्रायल बॅलन्समध्ये जे बॅड डेब्ट्स देतात ते ओल्ड असतात आणि ओल्ड बॅड डेब्ट्सही पोस्टिंग आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला करणार आहोत 400 रुपये. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅड डेब्ट्स ते ओल्ड आहेत 400 रुपये. पुन्हा आपण ट्रायल बॅलन्समध्ये पाहूया. बॅड डेब्ट्स नंतर आहेत प्रिंटिंग अँड स्टेशनरी 4,000 रुपये. प्रिंटिंग अँड स्टेशनरी हा जो खर्च आहे तो येतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला डायरेक्ट आउटर कॉलमला, कारण त्याच्यासमोर स्टार नाही याचा अर्थ त्यावरती ॲडजस्टमेंट नाही. चला तर मग आधी आपण प्रिंटिंग अँड स्टेशनरीचं पोस्टिंग करूया. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी डायरेक्ट आउटर कॉलमला 4,000 रुपये. आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहूया. प्रिंटिंग अँड स्टेशनरी नंतर आहेत वेजेस 3,000 रुपये. वेजेस येतात ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला, पण ते इनर कॉलमला घेऊया कारण त्याच्यासमोर स्टार आहे याचा अर्थ त्यावरती ॲडजस्टमेंट आहे. वेजेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला 3,000 रुपये. पहा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू वेजेस इनर कॉलमला 3,000 रुपये. त्यावरती ॲडजस्टमेंट असल्यामुळे आपण हे 3,000 रुपये इनर कॉलमला घेतले आहेत. जर त्यावरती ॲडजस्टमेंट नसती तर हे 3,000 रुपये आपण आउटर कॉलमला घेतले असते. आपण लगेच पाहूया त्यावरती कोणती ॲडजस्टमेंट आहे. तर ॲडजस्टमेंट आहे दुसरी, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेजेस ₹800. याचा अर्थ असा आहे की आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे देणे बाकी खर्च. आउटस्टँडिंगचे अर्थ दोन होतात, देणे बाकी किंवा येणे बाकी. मग आउटस्टँडिंगच्या पुढे जो शब्द आहे त्या शब्दानुसार त्याचा अर्थ बदलतो. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे देणे बाकी खर्च. वेजेस देणं आहे 800 रुपये. मग आता आउटस्टँडिंगचा नियम असा आहे की कोणतेही आउटस्टँडिंग असोत, आउटस्टँडिंग इन्कम असोत किंवा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असोत, ते पर्टिक्युलर आयटममध्ये ॲडच करायचे. म्हणजे हे 800 रुपये आपल्याला ॲड करावे लागतील. ॲड आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ₹800. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे देणे बाकी खर्च. आउटरला लिहूया ॲड करून 3,800 रुपये. याचा अर्थ असा आहे की त्या वर्षी एकूण मजुरी देणं आहे 3,800 रुपये, पण आपण प्रत्यक्षात दिलेले आहे 3,000, म्हणजे अजून 800 रुपये देणं बाकी आहे. म्हणजे देणं बाकी आहे म्हणून त्याचा सेकंड इफेक्ट घेऊया बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला, कारण लॅबिलिटी साईडला भांडवल, कर्ज व देणी या नोंदी आपण नोंदवत असतो. म्हणून आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचा सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला घेऊया आपण. वरती एक 4-5 ओळी आपल्याला जागा सोडायची आहे कॅपिटलसाठी. आउटस्टँडिंग मग जे आउटस्टँडिंग आहेत, जे देणं बाकी आहे ते म्हणजे वेजेस. आउटस्टँडिंग वेजेस ₹800 आउटर कॉलमला. आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहूया. वेजेस नंतर आहेत सॅलरीज ₹5,000, म्हणजे त्यावर्षी सॅलरी दिली आपण 5,000 रुपये. त्याच्यासमोर स्टार आहे. सॅलरीचं पोस्टिंग करूया प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला इनर कॉलमला, कारण त्याच्यासमोर स्टार आहे याचा अर्थ त्यावरती ॲडजस्टमेंट आहे. आधी आपण पोस्टिंग करत आहोत प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू सॅलरीज
इनर कॉलमला 5,000 रुपये, कारण त्यावरती ॲडजस्टमेंट आहे. लगेच आपण त्यावरती जी ॲडजस्टमेंट आहे त्या ॲडजस्टमेंटचं वाचन करणार आहोत. तिसरी ॲडजस्टमेंट आहे सॅलरीज पेड इन ॲडव्हान्स टू स्टाफ ₹2,000. आपण सॅलरी पेड केलेली आहे. सॅलरी म्हणजे पगार. पगार आपण दिलेला आहे आपल्या स्टाफ यांना 2,000 रुपये, पण तो इन ॲडव्हान्समध्ये पेड केलेला आहे. इन ॲडव्हान्समध्ये म्हणजे आगाऊ किंवा आधीच आपण तो पेड केलेला आहे असा अर्थ. आणि ॲडव्हान्सला म्हणजे जेव्हा आपण ॲडव्हान्समध्ये एखादी सॅलरी पेड करतो त्याला समानार्थी शब्द आहे प्री, म्हणजे आधीच. ॲडव्हान्समध्ये दिले याचा अर्थ आपण ते प्री दिले. प्री म्हणजेच आधी दिले. ते प्री दिले म्हणजे पेड केले, ते आहेत प्रीपेड. आणि प्रीपेड म्हणले की पर्टिक्युलर आयटममधून ते लेसच करावे, कारण हे जे 2,000 रुपये आहे तो पगार पुढील वर्षांचा आपण याच वर्षी पेड केलेला आहे आधीच ॲडव्हान्समध्ये, म्हणजे ते प्रीपेड आहेत. म्हणून तो पुढील वर्षाचा खर्च असल्यामुळे तो आपण लेस करणार आहोत. प्रीपेड एक्सपेन्सेस ₹2,000 लेस करून आउटरला घेऊया 3,000 रुपये. याचा अर्थ असा आहे की त्या वर्षाचा पगार एकूण देणं आहे फक्त 3,000 रुपये, पण आपण पेड केलेला आहे 5,000 रुपये पगार. म्हणजे 5,000 वजा 3,000 उत्तर आलेलं आहे 2,000 रुपये. हे जे 2,000 रुपये आहेत तो पुढील वर्षाचा पगार आहे की तो पगार आपण याच वर्षी पेड केलेला आहे. तो पुढील वर्षांचा पगार असल्यामुळे आपण तो लेस केलेला आहे. ते प्रीपेड एक्सपेन्सेस आहेत. आणि प्रीपेड एक्सपेन्सेसचा सेकंड इफेक्ट येतो बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. प्रीपेड आणि आपण प्रीपेड केलेली आहे सॅलरी, म्हणून प्रीपेड सॅलरी ₹2,000 असं आपण पोस्टिंग केलेलं आहे. आता आपली तिसरी ॲडजस्टमेंट पूर्ण झालेली आहे. मग तिसऱ्या ॲडजस्टमेंटला मी खूण करत आहे की झाली म्हणून. आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहूया. सॅलरीज नंतर आहेत कॅरेज इनवर्ड ₹4,000. कॅरेज इनवर्ड याचा अर्थ होतो वाहतुकीचा खर्च. आणि असा वाहतुकीचा खर्च की जो आपण आपल्या कारखान्यापर्यंत कच्चा माल आणत असताना आपल्याला जो वाहतुकीवर खर्च करावा लागलेला आहे तो खर्च म्हणजेच कॅरेज इनवर्ड. आणि कॅरेज इनवर्ड येतात ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. ते आपण आउटर कॉलमला घेऊया, कारण त्याच्यासमोर स्टार नाही, याचा अर्थ त्यावरती ॲडजस्टमेंट नाही. कॅरेज इनवर्ड ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला डायरेक्ट आउटर कॉलमला पहा. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू कॅरेज इनवर्ड 4,000 रुपये. आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहूया. कॅरेज इनवर्ड नंतर आहेत सेल्स रिटर्न्स 2,000 रुपये. आणि सेल्स रिटर्न्स हे एकूण सेल्समधून लेस करायचे असतात. मग आधी आपण फक्त पोस्टिंग करून ठेवूया. सेल्स रिटर्न्स 2,000 रुपये ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला वरती एक ओळ जागा सोडणार आहोत एकूण सेल्ससाठी. आणि फक्त आपण सेल्स रिटर्न्स ह्याचं पोस्टिंग करून ठेवूया. इनर कॉलमला 2,000 रुपये. आणि जेव्हा सेल्स येतील त्यातून ते 2,000 रुपये लेस करूया. ही काही ॲडजस्टमेंट नाही, त्याचे 2 इफेक्ट येत नाहीत. आता आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहत आहोत. सेल्स रिटर्न्स नंतर आहेत ड्रॉइंग्स. शिल्पा यांचे ड्रॉइंग्स आहेत 2,000 रुपये. कतरिना यांचे आहेत 3,000 रुपये. ड्रॉइंग्स याचा अर्थ आपल्याच व्यवसायातून काही कॅश किंवा गुड्स पार्टनर्स उचल म्हणून घेतात आणि वैयक्तिक कारणासाठी वापरतात, त्याला म्हणायचे ड्रॉइंग्स. आणि जेव्हा आपल्याला ड्रॉइंग्स ट्रायल बॅलन्समध्ये देतात तेव्हा त्याचा एकदाच इफेक्ट लिहायचा असतो. तो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला शिल्पा यांचं ड्रॉइंग आहे 2,000 रुपये. कतरिना यांचं आहे 3,000 रुपये. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू ड्रॉइंग्स. शिल्पा यांच्या कॉलममध्ये 2,000 रुपये आणि कतरिना यांच्या कॉलममध्ये 3,000 रुपये. ड्रॉइंग्स नंतर आहेत डिस्काउंट 2,030 रुपये. याचा अर्थ आपण डिस्काउंट पेड केलेला आहे
आणि डिस्काउंट पेड केल्यानंतर त्याचा इफेक्ट लिहायचा असतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. आपल्याला ट्रायल बॅलन्समध्ये जे डिस्काउंट डेबिट बॅलन्सेसमध्ये दिलेले असतात ते आपण पेड केलेले असतात, म्हणून त्याचा इफेक्ट घेऊया प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. टू डिस्काउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू डिस्काउंट डायरेक्ट आउटर कॉलमला 2030 रुपये. आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहत आहोत. डिस्काउंट नंतर आहेत ॲडव्हान्स गिवन टू शाहरुख ₹10,000. ॲडव्हान्स म्हणजे आपण आगाऊ काही रक्कम दिलेली आहे शाहरुख यांना. गिवन म्हणजे देणे, आणि आपण जेव्हा काही ॲडव्हान्समध्ये रक्कम देतो तेव्हा आपली ती ॲसेट असते, म्हणून हा इफेक्ट आपण बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला करणार आहोत. डायरेक्ट आउटर कॉलमला बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला ॲडव्हान्स गिवन टू शाहरुख ₹10,000 आउटर कॉलमला. ॲडव्हान्स गिवन टू शाहरुख नंतर आहेत कॅश इन हँड 20,000 रुपये. याचा अर्थ वर्षाच्या शेवटी आपल्याकडे एवढी कॅश शिल्लक आहे 20,000 रुपये. ती ॲसेट आहे, म्हणून त्याचं पोस्टिंग आपण ॲसेट साईडला करणार आहोत. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला कॅश इन हँड डायरेक्ट आउटर कॉलमला 20,000 रुपये. कॅश इन हँड नंतर आहेत कॅश ॲट बँक 8,000 रुपये. म्हणजे वर्षाच्या शेवटी आपल्याकडे तेवढी कॅश शिल्लक आहे असा अर्थ आहे. कॅश ॲट बँक 8,000 रुपये, आणि कॅश ॲट बँकसुद्धा ॲसेट आहे, म्हणून त्याचं पोस्टिंग आपण बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला करणार आहोत. कॅश ॲट बँक डायरेक्ट आउटर कॉलमला 8,000 रुपये. आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहूया. कॅश ॲट बँक नंतर दिसत आहेत इंटरेस्ट ₹1,000. याचा अर्थ हा इंटरेस्ट म्हणजे व्याज आपण पेड केलेला आहे. ट्रायल बॅलन्सच्या डेबिट बॅलन्सेसमध्ये आपल्याला जे डिस्काउंट, इंटरेस्ट, कमिशन, रेंट हे आपण पेड केलेले असतात, म्हणून त्याचा इफेक्ट घ्यायचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. इंटरेस्ट ₹1,000 डायरेक्ट आउटर कॉलमला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू इंटरेस्ट डायरेक्ट आउटर कॉलमला ₹1,000. इंटरेस्ट नंतर आहेत पुढे कमिशन 2,000, म्हणजे आपण पेड केलेलं कमिशन आहे 2,000 रुपये, म्हणून तो इफेक्ट घेऊया प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. कमिशन टू कमिशन ₹2,000. आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहत आहोत. कमिशन नंतर आहेत रॉयल्टीज ₹2,000, आणि रॉयल्टीज येतात ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. ते इनर कॉलमला घेऊया, कारण त्याच्या समोर स्टार आहे, याचा अर्थ त्यावरती ॲडजस्टमेंट आहे. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू रॉयल्टीज इनर कॉलमला 2,000 रुपये, कारण त्यावरती आपल्याला ॲडजस्टमेंट दिलेली आहे. लगेच आपण ती ॲडजस्टमेंट वाचणार आहोत. तर ॲडजस्टमेंट आहे दुसरी. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस रॉयल्टीज ₹1,500. देणे बाकी खर्च 1,500 रुपये. मग आउटस्टँडिंग म्हणले की पर्टिक्युलर आयटममध्ये ते ॲडच करायचे आहे. ॲड आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ₹1,500. ॲड करून त्या आउटरला घेऊया 3,500 रुपये. आणि आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचा सेकंड इफेक्ट घ्यायचा बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला. आउटस्टँडिंग रॉयल्टीज डायरेक्ट आउटर कॉलमला 1,500 रुपये. मी दुसऱ्या ॲडजस्टमेंटला खूण करत आहे, कारण रॉयल्टीज आणि वेजेस ह्या ज्या दोन ॲडजस्टमेंट आहेत आपल्या पूर्ण झालेल्या आहेत, म्हणजे दुसरी ॲडजस्टमेंट आपली पूर्ण झालेली आहे. आता आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहत आहोत. रॉयल्टीज नंतर आहेत परचेसेस 50,000 रुपये,
म्हणजे त्या वर्षी आपण एकूण खरेदी केलेली आहे 50,000 रुपयांची आणि पर्चेसेस येतात ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. ते इनर कॉलमला घ्यावे लागतील 50,000 रुपये, कारण आपल्याला प्रॉब्लेममध्ये परचेस रिटर्न्स दिलेले आहेत. परचेस रिटर्न्स दिलेले असल्यामुळे ते 50,000 रुपये आपण इनर कॉलमला घेणार आहोत. पहा, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू परचेसेस इनर कॉलमला 50,000 रुपये आणि त्यातून लगेच परचेस रिटर्न्स लेस करूया. आणि परचेस रिटर्न्स दिलेले आहेत आपल्याला या प्रॉब्लेममध्ये 1,480 रुपये. ते लेस करूया. लेस परचेस रिटर्न ₹1,480 लेस करून आउटरला घेऊया. उत्तर आलेलं आहे 48,520 रुपये. आणि परचेस रिटर्न ही काही ॲडजस्टमेंट नाही, म्हणून त्याचा सेकंड इफेक्ट आपल्याला काही घ्यायचा नाही. आपण ट्रायल बॅलन्समध्ये पुन्हा पाहूया. तर ट्रायल बॅलन्समध्ये आपल्याला लक्षात येत आहे की ट्रायल बॅलन्सचं डेबिट बॅलन्सेसचं पूर्ण पोस्टिंग झालेलं आहे. याचा अर्थ पुढील तासाला आपण क्रेडिट बॅलन्सेसचं पोस्टिंग करणार आहोत. धन्यवाद.